अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणं आवश्यक आहे। यासाठी येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतदानात त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। तसेच प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन जनजागृती करावी असंही त्यांनी सांगितलं। अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथे भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। या सभेला विधान परिषद सभापती राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुजय मोहिते, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिका राजळे, दिलीप भालसिंग तसेच उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की ही पोटनिवडणूक आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये। अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी प्रत्येक बूथवर 100% मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करावे। त्यांना विजयी करणं हीच कैलासवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल। तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अक्षय कर्डिले पक्ष संघटना मजबूत करत आहे। शिवाजी कर्डिले यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस म्हणून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे पुढाकार घ्यावा। ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्यानं कोणीही गाफील राहू नये। तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले। अहिल्यानगर व जिल्ह्याच्या विकासासाठी साखळी योजना आणि वांबोरी चारी योजना सुरू असून सध्या कामाचा वेग वाढवण्याची गरज आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज लक्षात घेता मुळा धरणातील गाळ काढण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। यामुळे सुमारे 3 TMC पाणीसाठा वाढेल आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी अनेक योजना राबविल्या असून त्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। संरक्षण विभागाचे कारखाने नगर जिल्ह्यात उभारले जात असून बेलवंडी येथे 600 एकर जागा देण्यात आली आहे। यामुळे भविष्यात 30 ते 35 हजार युवकांना रोजगार मिळणार असून त्यासाठी पुणे मुंबईकडे जाण्याची गरज भासणार नाही असंही त्यांनी नमूद केलं। तर सभापती राम शिंदे म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही एक युद्धासारखी असते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी रणांगणात उतरून मतदानाच्या दिवशी 100% मतदान घडवून आणावं। कैलासवासी शिवाजीराव कर्डिले हे वंचित आणि शोषितांचे नेते होते। त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांना निवडून द्यावं। राज्य आणि केंद्रात आपलं सरकार असल्याने विकास कामे निश्चित पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आपल्याला सर्वांना माहीत आहे की या मतदारसंघामध्ये कैलासवासी शिवाजीराव कर्डिले त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक 23 तारखेला होते आणि या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज कार्यकर्त्यांचा बूथ संमेलन हे आयोजित करण्यात आलं होतं। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ लेवलवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे 23 तारखेला निवडणुकीपूर्व आता 7 दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे 7 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या बूथ लेवलवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावं हे सांगण्यासाठी पालकमंत्री विखे पाटीलजी, राम शिंदेजी, मोनिकाताई, सुजय विखे पाटीलजी असतील, विक्रम पाचपुते असतील, प्रसाद लाडजी असतील, अशी सर्व इथले असणारे पदाधिकारी हे सर्वजण हे या ठिकाणी प्रवास करतायत। इथल्या असणाऱ्या प्रमुख नेत्यांशी सर्वांशी संपर्क करतायत। तो आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा त्रास हा या भागामध्ये होतोय। त्यामुळे कार्यकर्त्यांनी संध्याकाळच्या वेळेला प्रवास घरोघरी जाऊन करावा आणि 23 तारखेला ज्या वेळेला निवडणुका आहेत त्या दिवशी
सकाळी लवकर मतदान जास्तीत जास्त कसं होईल, ऊन डोक्यावरती येण्याच्या अगोदर 50% जास्त मतदान झालं पाहिजे, यासाठी महायुतीच्याच त्या भागातील असणाऱ्या बूथच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्याचं मायक्रो नियोजन करावं, अशी विनंती ही या बूथ संमेलनामध्ये करण्यात आली. निवडणुकामध्ये आपण पाहिलं असेल की प्राजक्तजी तानपुरेजी हे निवडणुकीला उमेदवार म्हणून कदाचित लढू शकतात असं लक्षात येत होतं, परंतु आदरणीय पालकमंत्री विखे पाटीलजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजींनी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक जी आहे त्या निवडणुकीकडे कार्यकर्ता पाहत असताना की निवडणूक सोपी आहे की काय असं कार्यकर्त्यांना थोडंसं वाटत राहतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणूक आणि निवडणुकीच्या असणारी जी तयारी आहे, हे मायक्रो नियोजन ज्याला म्हणतात, ते करायलाच हवं, अशा पद्धतीची आज विनंती हे आम्ही आज कार्यकर्त्यांना केली. बारामतीमध्ये रोहित पवार सुनीता पवारांचा प्रचार करताना दिसतोय. त्या ठिकाणी पवारांनी उमेदवार दिलेला नाही. या ठिकाणी मात्र आता शरद पवारांनी उमेदवार दिला. प्रसंग एकच आहे, नैसर्गिक दोघांचा मृत्यू आहे. त्याकडे कसं बघताय? तिकडे उमेदवार देणं आणि तिकडे उमेदवार न देणं. हे आता या निवडणुकीमध्ये आपण पाहत आहेत की निवडणुकीला उमेदवार देणं आणि निवडणूक समोर राहणं या सगळ्या दोन्ही प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आता जे उमेदवार समोर आहेत त्यांच्याबरोबर असणारी लढत आहे. त्यामुळे ही लढत महायुतीच्या सर्व कार्यकर्ते एकत्रपणे लढत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की अक्षयजी कर्डिले हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.